समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या, दुर्गा मातेच्या आणि अंबा मातेच्या सेवेमध्ये रममाण असाल। उद्या आहे नवमीचा दिवस। काही ठिकाणी उद्या तर काही ठिकाणी परवा घटविसर्जन केले जाते। घटविसर्जन कसे करावे, साहित्याचे काय करावे आणि बरीचशी माहिती तुम्हाला मी आज ह्याच्यामध्ये देणार आहे। नैवेद्य काय दाखवावा, उपवास कधी सोडावा, तळी कधी भरावी, हे संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता कृपया संपूर्ण बघा। उद्या आहे नवरात्रीची सांगता। बघा, बोलता बोलता 9 दिवस सरून गेले। 9 दिवस, 9 दिवसाचे नवरात्र, 9 रंग, भरपूर सेवा, भरपूर आपण देवीचं केलं। आपल्या आयुष्यात जेवढं आपल्याला जमेल तेवढं आपण देवाचं करत असतो, मनापासून करत असतो। माझ्या बऱ्याचशा स्त्रिया बिचाऱ्या ऑफिसला जातात, कामावरून येतात, तरीही मी सांगितलेली एक तरी सेवा करतात। मला तसे मेसेजही येतात आणि मला धन्य वाटतं अशा स्त्रियांचं, ज्या घर सांभाळून, ऑफिस सांभाळून, सगळं सांभाळून सुद्धा देवासाठी थोडा वेळ काढतात। खरं तर त्यांच्या कामातच देव आहे। देव तुम्हाला वरून भरभरून आशीर्वाद देत असेल। जरी तुम्ही बसून कोणत्या सेवा करत नसाल तरी घरासाठी तुम्ही बाहेर झटताय, घरातलं काम करून तुम्ही आज दोन्ही, मलाही माहिती आहे, मीही अनेक वर्ष नोकरी केलेली आहे, त्यामुळे ही जी कसरत असते तारेवरची, घर, मुलं आणि नोकरी सांभाळणे, ही खूप मोठी आहे। आणि अशा सगळ्या स्त्रियांना माझं त्रिवार वंदन आहे, ज्या घर, मूल आणि नोकरी या तिन्ही गोष्टी सांभाळतात। खरंच अशा स्त्रियांना माझं त्रिवार वंदन आजच्या दिवशी। उद्याची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे। देवीचा नैवेद्य उद्या, आता 23 तारखेला म्हणजे सोमवारी उद्या काही जणांचं घट विसर्जन होतं, तर 24 तारखेला दसऱ्या दिवशी काही जणांचं घट विसर्जन होतं। यावर्षी 15 ऑक्टोबरला घट बसलेले आहेत। 23 आणि 24 या दिवशी घटाचे विसर्जन आहे। 9व्या दिवशी हलवत असाल तुम्ही घट विसर्जन तरीही चालते। ज्यांच्याकडे पद्धत आहे की 10व्या दिवशी घटाचे विसर्जन करायचे, त्यांनी अवश्य 10व्या दिवशी घटाचे विसर्जन करावं। बघा, जितके भाग बदलले जातील तितक्या पद्धती बदलल्या जातात। आमच्याकडे पद्धत आहे की उद्या आमच्याकडे पूर्णांचे दिवे केले जातात। 9 दिवे आम्ही पूर्णांचे करतो आणि त्या पूर्णांच्या आरत्यांनी देवीला ओवाळतो आणि त्यानंतर आम्ही घट हलवतो। आमच्याकडे स्वतःकडे पद्धत आहे की जेवढ्या देवी, लक्ष्मी माता, अन्नपूर्णा माता, कुलदेवी माता, ज्या देवी आहेत त्या आमच्याकडे घटी बसतात, त्यांना आम्ही 9 दिवस हलवत नाही। बाकी स्वामी समर्थ, दत्त महाराज, गणपती बाप्पा, श्रीकृष्ण यांची रोजच्या रोज आमच्याकडे पूजा होते। पण काही ठिकाणी सगळेच देव सुद्धा घटी बसतात आणि ह्याला मी काहीही म्हणत नाही, कारण प्रत्येकाच्या परंपरा वेगळ्या आहेत। हे चुकीचं आहे असं मी बिलकुलही म्हणणार नाही। काही ठिकाणी आता जर तुमच्या पहिल्या 10 पिढ्या ही पद्धत आहे की तुमचे सगळे देव घटी बसतात, देवांची पूजाच करत नाही, तर आमच्यासारख्या आम्ही स्त्रिया व्हिडिओ करतो म्हणून तुम्ही तुमच्या पद्धती बदलू शकत नाही। ज्यांच्याकडे घट उद्या उठणार आहेत त्यांनी उद्या सगळे घटी बसलेले देव उठवावेत आणि त्यांना सुंदर असं स्नान घालावं। स्वच्छ स्वतःची आधी आंघोळ करा। उद्याचा जो रंग आहे, आत्ता मला रंग नाही आठवते, बहुतेक उद्या मोरपंखी रंग आहे, तुमच्याकडे असतील तर मोरपंखी रंगाचे वस्त्र घाला आणि उद्या तुम्ही मोरपंखी रंगाचे वस्त्र घालून संपूर्ण घर स्वच्छ करा, अंगण स्वच्छ करा, उंबऱ्या, मुख्य दरवाजा हे सगळं काही स्वच्छ करून देवपूजेची जागा स्वच्छ करा, फरशी गोमूत्राने पुसून घ्या आणि त्यानंतर तुम्ही घटी बसा, म्हणजे घट उठवायला बसा। जर तुमच्या घरातल्या पुरुषाने घट बसवला असेल तर त्यांनाच उठवायला सांगा। जो घट बसवतो त्यानेच घट उठवायचा असतो। मात्र काही कारणाने, जसं की मासिक धर्म किंवा दुसरं काही कारण असेल आणि जर तुमच्या घरातल्या स्त्रियांना हा घट उठवावा लागला, म्हणजे समजा तुम्ही बसवलाय आणि उद्या समजा मला मासिक धर्म आहे, तर तुमच्या घरातल्या पुरुषांनी उचलला तरीही चालतो, किंवा दुसरं कुठली अडचण आहे आणि त्याच व्यक्तीला उचलता येत नाहीये, तर मग तुम्ही कुणाकडूनही आपल्या मुलांकडून सुद्धा उचलून घेऊ शकता। नवरात्रीची पूजा करण्याच्या आधी, म्हणजे तुम्ही आधी रोजची पूजा करून घ्या। काय करा, उद्या जर तुमच्याकडे घट उठत असतील किंवा परवा, दोन्ही दिवसाची माहिती मी तुम्हाला देत आहे। सगळ्यात आधी आपण जी पानांवर देव बसवतो ती पानं काढून एका ताटामध्ये ठेवायची आहेत। त्यानंतर सगळ्या देवांची आधी पाणी, मग पंचामृत, पुन्हा पाणी अशी स्वच्छ पूजा करून घ्यायची आहे। देवाच्या देवघरातल्या खालचे आसन तुम्हाला बदलायचे आहे
आणि सगळ्या देवांना अष्टगंध, अत्तर, फूल, धूप, दीप लावून पूजा करायची आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, घटामध्ये आमच्याकडची पद्धत मी सांगते, घटामध्ये थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत, क्षमा मागायची आहे की या 9 दिवसात आमच्याकडून काहीही चुकले मागले असले तरी आम्हाला क्षमा करा। आम्ही मनापासून देवी माता सेवा करण्याची प्रयत्न केले आहे, तरी आम्ही माणूस आहोत, आमच्याकडून 100 चुका होतील। घरात काही भांडण झालं असेल, घरात काही चुकून काहीही तुमच्याकडून कांदा लसूण खाल्ला गेला असेल, कुणाकडे काही झालं असेल तर त्याबद्दल क्षमा मागा। देवी खूप मोठ्या मनाची असते, देवी पटकन माफ करते। क्षमा प्रार्थना करा आणि त्यानंतर तुम्ही त्यामध्ये अक्षता घाला, अक्षता कुंकू लावलेला घालाव्यात। आणि तुम्हाला काय करायचं आहे, घट 5 वेळा उचलायचा आहे। हे बघा, आपला जो घट असतो तो धान्यातनं 5 वेळा उचलायचा। अंबे माते की जय, अंबे माते की जय, अंबे माते की जय, किंवा तुमच्या देवीचं नाव घेत असं 5 वेळा घट उचलायचा आणि खाली ठेवायचा। आणि त्यानंतर तुमचा घट हा हलला आहे म्हणजे त्याचं विसर्जन झालं आहे असं समजायचं। त्यानंतर तुम्हाला जे धान्य पेरलेलं होतं, तुम्ही हा विधी करण्याच्या आधी सुद्धा हे करू शकता। घट हलवण्याआधी एक विधी तुम्हाला सांगते, जे धान्य पेरलं आहे ते थोडंसं काढा आणि कुलदेवीला आणि घटाला वाहून घ्या। माळ वाहिली तरी चालेल, नुसतं उगवलेलं धान्य वाहिलं तरीही चालेल। आणि त्यानंतर तुम्ही घट हलवा। घट हलवताना जय जयकार करायचा आहे, जसा तुमच्या देवीकडची पद्धत आहे। काही नसेल जमत, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छई असं म्हणा, मंत्र म्हणत म्हणत घट तुम्हाला हलवून घ्यायचा आहे। घटाला आणि देवीला उद्या तुम्हाला ते धान्य नक्की अर्पण करायचं आहे। ग्रामदैवताला घटाचं धान्य अर्पण करायचं आहे, लक्ष्मी मंदिरात धान्य अर्पण करायचं आहे आणि मारुती रायांना पण धान्य अर्पण करायचं आहे। हे काही नाही जमलं ताई, आम्हाला हे सगळं जमणार नाही, काही हरकत नाही। घरातल्या प्रत्येक देवाला तुम्ही ते धान्य म्हणजे ज्या उगवलेलं धान्य असतं ते अर्पण करायचं आहे। 1 दिवस माळी आपण जशा घातल्या होत्या, जशा आपण 9 दिवस माळी घातल्या होत्या, तशीच ही माळ आज घटाला तुम्हाला घालायची आहे। 5, 7, 11 असं धान्य ते उगवलेलं काढायचं, 5 पानं येतील असं, आणि ते प्रत्येक देवाला व्हायचं। घट हलवताना तुम्हाला घट हलवायला सांगितला त्याआधी दही भाताचा नैवेद्य दाखवावा। गरम भात करा, मीठ न घालता त्याच्यावर दही घाला, त्याच्यावर तुम्हाला दही घालायचं आहे आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि 5 वेळा घट उचलून परत ठेवायचा आहे। जय जयकार करायला विसरायचा नाहीये। दसऱ्याला सगळ्या देवादेवींना तुम्हाला स्नान घालायचं आहे। उद्या जर घट उठणार असतील तर उद्या, आणि दसऱ्याला जर देव उठणार असतील तर दसऱ्याला पण तुम्हाला स्वच्छ देवघर सगळं करायचं आहे, स्वच्छ पूजा करायची आहे। पंचामृत, दूध, तूप, पाणी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे पूजा करायची आहे। आता त्या साहित्याचं काय करायचं, तर घटातली जी विड्याची पानं आहेत ती तुम्हाला एका ताटात काढायची आहेत। सगळ्या माळा वाहिलेल्या 9 दिवसाच्या 9 माळा एका ताटात काढायच्या आहेत। कलशातलं फूल एका ताटात काढायचं आहे आणि तुम्हाला हे सगळं एखाद्या शेतामध्ये खड्डा खोदून त्याच्यामध्ये पुरायचं आहे, किंवा ॲज इट इज शेतामध्ये टाकलं तरी चालेल, त्याचं निर्माल्य होतं। ताई आमच्याजवळ शेती नाही, आम्ही काय करू, तर तुमच्या झाडांच्या कुंड्यामध्ये किंवा झाडांमध्ये ते घातलं तरीही चालेल। विड्याची पानं चुरून टाका, ती वाळलेली असतात, आणि ती झाडांना घालून टाका, काही हरकत नाही आहे। घटामधला 1 रुपया जो आहे आणि सुपारी जी आहे, सुपारी पुन्हा वाळवून तुम्ही वापरू शकता। 1 रुपयाचं नाणं तुम्ही तिजोरीत ठेवू शकता किंवा खर्च केलं तरीही हरकत नाही। आता उरला प्रश्न धान्याचा। उगवलेल्या धान्याचं काय करायचं, गेल्या वर्षीचाच मी तुम्हाला विषय सांगते की आमच्या इथं जे अक्कलकोटचं घाटावर मठ आहे, मठ कुठल्या घाटावर, विष्णू घाटावर मठ आहे आमच्या इथं, तर तिथे बाहेर निर्माल्य कुंड ठेवलेलं होतं। ते निर्माल्य कुंड निर्माल्य टाकून टाकून फुटलं होतं आणि त्याच्या अवतीभोवती सगळीकडे हे घटाचं जे धान्य आहे ना त्याच्या अख्खेच्या अख्खे घट पडलेले होते। इतकं वाईट वाटलं, खूप मनात आलं होतं की हे सगळं उचलावं, पण मी तरी तेवढं सगळं उचलून टाकणार कुठं, मनापासून वाईट वाटलं। पण त्याच दिवशी ठरवलं की व्हिडिओमध्ये आपण सांगायचं की अशी व्यथा होऊन देऊ नका। ज्याला आपण 9 दिवस देवी मानून त्याची इतकी यथार्थ पूजा करतो ते अक्षरशः तुम्ही लोक फेकून देता, निर्माल्याच्या कुंड्यातून ते बाहेर येतं, त्याला कुत्री स्पर्श करत असतात, गाढवं स्पर्श करत असतात, ते कुणाच्याही पायदळी येत असतं। एवढा मोठा अपमान देवीचा करू नका, लक्षात घ्या याचे दोष आपल्यालाच लागतात। ते सगळे धान्य तुम्ही काढा
ते सगळे धान्य काढून तुम्ही शेतामध्ये एखादा खड्डा खणा, छोटासा चमच्यानं सुद्धा त्यामध्ये पुरा. तुमच्या घरामध्ये जर गुलाबाची फुलांच्या काड्या असतील, म्हणजे काय म्हणतात त्याला, रोपं असतील, वेगवेगळी झाडं असतील, तर त्या झाडांमध्ये ते धान्य तुम्ही घाला. पुन्हा उगवू नये म्हणून त्याचं धान्य काढा. ते धान्य काढून तुम्ही गाई म्हशींना घाला. अगदी तुम्ही हे धान्य उगवलेलं माती काढून गायांना जरी घातलं तरीही ते गोमातेच्या पोटी जाणार आहे. आणि ती जी माती आहे ती सगळी माती आपल्या घरातल्या झाडांना घाला. असं उचलून ते कुठेही फेकू नका. ही माझी तुम्हाला हृदयापासून नम्र आणि कळकळीची विनंती आहे. कारण गेल्या वर्षी मी विष्णू घाटावर हा प्रकार पाहिलेला आहे. तो मला आजही आठवतो की कसं त्यांनी ते टाकलं होतं, काय अर्थ आहे. जर तुम्ही देवाची एवढी मनोभावे पूजा करता, आपण श्रीसूक्त म्हणतो, आपण पाठ करतो, ह्याचे कशाचे, श्रीसूक्ताचे पाठ करतो, सिद्धकुंजिकाचे, दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो आणि नंतर हे कचऱ्यात टाकतो. अरे असं करू नका तुम्ही. मी तुम्हाला विनंती करते, त्याचं व्यवस्थित, पुन्हा एकदा सांगते, माती काढा. ती सगळी माती तुम्ही एखाद्या आंब्याच्या झाडाला घालून या, शेतामध्ये घालून या. ते धान्य पण शेतामध्ये घालून या, निर्माल्य पण शेतामध्ये घालून या. पाण्यामध्ये तर बिलकुलही टाकू नका. पाण्याचं पाणी दूषित करू नका. तेच पाणी आपण पितो, आपली मुलं पितात. आणि जेव्हा पूर येतो, पुरासारखी स्थिती येते, तेव्हा हे सगळं कसं बाहेर फेकलं जातं हे आपण पूरस्थितीमध्ये पाहिलं आहे. थोडासा व्हिडिओच्या बाजूचा विषय आहे, पण कळवळीनं सांगावंसं वाटतं, तळमळीनं सांगावंसं वाटतं म्हणून सांगते की घट फेकून देणं, ते घट सुद्धा ठेवून द्या, त्यात दही लावा, त्यात पाणी भरा, तोच घट पुढच्या वर्षी वापरा. कुठेही काही टाकून दिलं, तुमची सेवा संपली, तुमचे आपलं कर्तव्य संपलं असं मुळीच करू नका. माझा राग आला तरी चालेल तुम्हाला थोडासा, पण या गोष्टी नीट करा. ह्याचा जो शेवट आहे म्हणतो ना आपण, तो व्यवस्थित करा. मंगल कलशात आता ज्यांच्या नारळ ठेवतात, तो नारळ काही ठिकाणी पद्धत आहे की तो नारळ फोडायचा आणि त्याचे 5 तुकडे देवीला दाखवायचे. काही ठिकाणी हा नारळ वाढवला जात नाही, तर हा नारळ विसर्जन केला जातो. आमच्याकडे नारळच ठेवला जात नाही. नारळ तुम्ही एखाद्या शेतात रस्त्याच्या कडेला सुद्धा लावू शकता, ज्याचं मोठं झाड तयार होईल. किंवा विसर्जन केलात तर, मी पुन्हा तेच सांगते, विसर्जन केलं तर जेव्हा पुरासारखी स्थिती येते किंवा नदी कोरडी पडते, तेव्हा ते सगळं कडेला येतं आणि त्याचे सगळे पुन्हा अपमान होतो. म्हणून अशा गोष्टी करू नका, जेणेकरून आपल्या गोष्टींचा अपमान होईल. पद्धत नसेल तर एक वेळ फोडून खावा किंवा त्याचं झाड लावा. पद्धत नसेल तुमच्याकडे फोडून खाण्याची तर त्याचं झाड लावा, त्याचं पुण्य तुम्हाला लागेल. त्याचप्रमाणे विसर्जनाची तशी तर मुहूर्ताची गरज नाही आहे, पण तरी तुम्हाला दसऱ्याचा मी विजय मुहूर्त सांगते. दुपारी 1:52 ते 2:38. आता पूजा साहित्य, घटावरील नारळ विसर्जन करावा मी सांगितलं. मंगल कलश तळी भरण्यास वापरला तरी चालतो. नारळ चांगला आहे तोपर्यंत मंगल कलशातला नारळ तुम्ही वापरू शकता. विजय मुहूर्त 1:52 ते 2:38. दसऱ्याची पूजा तुम्ही करू शकता. या विसर्जनासाठी कोणत्याही, उद्याच्या किंवा परवाच्या विसर्जनासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज नाही, कारण संपूर्ण वेळ ही शुभ वेळच असते. पूजा झाली की लगेच उपवास सोडा. 9व्या दिवशी किंवा 10व्या दिवशी तुम्ही उपवास सोडू शकता. उद्याही तुमच्याकडचे घट उठणार असतील तर उद्या उपवास सोडू शकता. परवा तुमच्याकडचे घट उठणार असतील तर परवा तुम्ही उपवास सोडू शकता. परवा दिवशी पाशांकुशा एकादशी आहे, त्यामुळे उद्याचा उपवास तुम्ही जर एकादशी धरणार असाल तर व्रत लवकर सोडा. पुरुषांनी मारुती मंदिरामध्ये जाऊन उद्या दसऱ्या दिवशी एक नारळ ठेवून यायचा आहे आणि उगवलेले धान्य देखील ठेवून यायचं आहे. हा एक चांगला भाग आहे. ग्रामदैवताला पण मगाशी सांगितल्याप्रमाणे धान्य आणि शेंदूर अर्पण करायचं आहे. सर्वात आधी जी सोन्याची पानं, आपट्याची पानं आणली जातात, ती सर्वप्रथम आपल्या स्वामींना व्हायची आहेत. स्वामींना वाहिल्यानंतर कुलदेवीला व्हायची आहेत आणि त्यानंतर मारुतीला व्हायची आहेत आणि त्यानंतरच ती आपट्याची पानं इतर सगळ्यांना वाटायची आहेत. हे लक्षात ठेवा. पूजा झाल्यावर तळी भरली जाते. दसऱ्याला तळीचा व्हिडिओ वेगळा येईल. मूर्ती, टाक, विड्याची पाने सुकतात, ती झाडाला घालावी. पुन्हा सांगते एकदा, घटाचे धान्य शेतात घालावे. 1 रुपयाचं नाणं, सुपारी पुन्हा वापरावी. फुलं निर्माल्यात टाकावी. घटाची माती तुमच्या झाडांना घालावी. फुलांच्या माळा शेतात घालाव्यात किंवा त्याचा धूप बनवावा किंवा फुलं सुकवून त्याची रोपं पुन्हा लावावीत. नदीत, कचऱ्यात, पाण्यात विसर्जन करू नये. दिवा शांत होईपर्यंत तसाच राहू दे. त्याच दिव्याने दसऱ्या दिवशी आपलं घर, आपल्या गाड्या, आपलं जे काही साहित्य दसऱ्याचं आहे ते ओवाळलं जातं.
त्यानंतर त्यातली वात जी आहे ती संपेपर्यंत वापरा. त्यातून जी उरेल ती कापूर पेटवून त्याच्यावर जाळून टाका त्यातली वात, कारण ती एकदम पुण्य आहे, म्हणजे चांगली वात आहे. छोटासा होम तयार करा, कापराचा होम जसा मी सांगितला, आणि त्यात त्या वाती टाका, म्हणजे त्या वाती चांगल्या प्रकारे जळून जातील. शेवट नाहीच तुम्हाला होम करायचा तर त्या ज्या वाती आहेत त्या झाडातल्या मातीत तुळशीत खोचून टाका. ओघळलेले जे तेल, काळं तेल जे ताटलीत जमा झालंय ते तुम्हाला जेव्हा आपण ह्याला दिवटी करतो बघा, दिवटी, त्याला वापरा, किंवा मग पिंपळाच्या झाडाला घालून या, किंवा कपड्याच्या वातीला गुंडाळून ती पेटवून टाका. वाती होमात किंवा कापरात टाका. हा धूर घरभर आणि मुख्य घरामध्ये पसरवा. गटातील पाणी, जे पाणी असतं ते तुळस सोडून कोणत्याही झाडाला घाला. गाईला नैवेद्य दसऱ्या दिवशी आणि उद्या नक्की दाखवा. आपल्या वास्तूला नैवेद्य उद्या नक्की दाखवा. हातोडी, त्याप्रमाणे खुरपे, कात्री, विळी. आता आमच्यासारख्यांना ट्रायपॉड, मोबाईल, लॅपटॉप, तुम्ही पण लॅपटॉप, तुम्ही ज्याच्यावर कमवता त्याची सगळ्याची दसऱ्याला पूजा करा. व्हिडिओ थोडा खरंच जास्त मोठा झाला, त्याबद्दल माफी असावी, पण माहिती सगळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे व्हिडिओ तुमच्याकडे जितके व्हॉट्सअप नंबर असतील ना त्यांच्यापर्यंत शेअर करायचा ही माझी तुमच्याकडून मागणी आहे. श्री स्वामी समर्थ.